नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप महाराष्ट्र या युट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे, जर महाराष्ट्र या राज्यामध्ये जर तुम्हाला बीएमएस करायचा असेल तर तुमचा जो रँक आहे तो किती असायला पाहिजे हे सविस्तरपणे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। तत्पूर्वी जर तुम्ही नेक्स्ट स्टेप महाराष्ट्र या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि अजून जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन काय करायचंय, चॅनलला या ठिकाणी सबस्क्राइब करायचंय, तुमच्या मित्रांना शेअर करायचंय आणि तुमचे जे काही प्रश्न असतील बघा रिगार्डिंग तुमच्या काउन्सिलिंगचे, जसं की तुमच्या स्कोरवरती तुम्हाला महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस मिळू शकतो का, बीडीएस का, बीएमएस का, बीएचएमएस का, बीयूएमएस, हे जर तुम्हाला सविस्तरपणे जाणून घ्यायचं असेल तर आताच कमेंट बॉक्समध्ये तुमचा स्कोर, तुमची कॅटेगरी मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। मी सविस्तरपणे सांगेन तुमचं महाराष्ट्रामध्ये कोणत्या कोर्ससाठी या ठिकाणी नंबर लागू शकतो व त्यासोबतच जर तुम्हाला आणखीन सविस्तरपणे जाणून घ्यायचं असेल तर आमचं या ठिकाणी व्हॉट्सअपचा नंबर आहे बघा, जो की एक लाईन स्क्रोल होती बघा, नंबर आहे बघा 9699907700। या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचे तुमचा स्कोर आणि या ठिकाणी तुमचं कॅटेगरी। ओके, चला तर विद्यार्थी मित्रांनो सविस्तरपणे जाणून घेऊया। आता जर महाराष्ट्र या राज्यामध्ये 2026 मध्ये जर बीएमएस करायचे तर किती आपला रँक असायला पाहिजे, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तत्पूर्वी आमचा चॅनल आहे बघा नेक्स्ट स्टेप महाराष्ट्राचं। या चॅनलवरती तुम्हाला 2026 या काउन्सिलिंग साठी संपूर्ण मार्गदर्शन दिले जाणार आहे। तुम्ही आपले मागच्या वर्षीचे व्हिडिओ बघू शकता व त्यापूर्वीचं जर आपलं काम तुम्हाला बघायचं असेल तर आपलं दुसरं चॅनल आहे बघा नेक्स्ट स्टेप अकॅडमी म्हणून, त्याच्यावरती तुम्ही आपले जुने व्हिडिओ बघू शकता, त्यावरती तुम्हाला खूप सारा कट ऑफ मिळेल। आपण या चॅनलवरती संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला देत असतो। जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्यायचंय। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आमच्याकडे जर तुम्ही काउन्सिलिंग करताय तर आमची लिस्ट कशी असणार ही देखील तुम्हाला मी सांगतोय बघा। ह्या प्रकारे आपली लिस्ट असणार बघा। लिस्ट ओबीसी मेल साठी बघा, आता खूप सारे वेगवेगळे कोटा असतो, मेलचा वेगळा असतो, फिमेल कॅन्डिडेट साठी वेगळा असतो, वुमनचा कोटा वेगळा असतो, जनरलचा वेगळा असतो, एससीचा त्यामध्ये कॅटेगरीज काय असतात वेगवेगळे असतात। मग एससीच्या कॅन्डिडेटला वुमन कोट्यातून जर फिमेल असेल तर अलॉटमेंट होते, ओबीसीची जर या ठिकाणी फिमेल असेल तर त्याला ओबीसी या वुमन या कोट्यातून अलॉटमेंट होते। तर अशी आपली एक लिस्ट असते बघा सविस्तर। आता हे ओबीसी मेल साठी आहे, जर तुमची कॅटेगरी जर वेगळी असेल तर ओपन जर असेल तर ओपन साठी वेगळी असते, एससी साठी वेगळी असते, एसटी साठी वेगळी असते, जेवढे तुमच्या कॅटेगरीज असेल बघा त्या कॅटेगरी वाईज आपली लिस्ट वेगळी असते। जर तुम्ही जनरलचे कॅन्डिडेट असाल तर जनरल साठी वेगळी, जर फिमेलचे कॅन्डिडेट असाल तर फिमेल साठी वेगळी। आपल्या लिस्ट मध्ये काय असतं मित्रांनो, तर बघा आर पोदार गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज बघा, ह्या कॉलेजचं 473 वरती लास्ट इयरला अलॉटमेंट झालेलं आहे बघा। त्यानंतर बघा दुसरं राष्ट्रीय शिक्षण मंडळ 473, नंतर 466, 462, 461, 460, 460, 459, म्हणजे तुम्ही एवढी सविस्तर आपण तुम्हाला काय बनवून देतो या ठिकाणी लिस्ट बनवून देतो। या लिस्ट मध्ये बघा कॉलेज कोणता गव्हर्नमेंट आहे का, मग कोणत्या कोर्ससाठी आहे, मग किती एसएमएल वरती, किती ऑल इंडिया रँक वरती अलॉटमेंट झालेली, किती स्कोर, किती एसएमएल आणि कॅटेगरी बघा ओबीसी या कॅटेगरी मधून किती ओबीसी कॅन्डिडेटचा रँक होता, हे सगळं सविस्तरपणे या लिस्ट मध्ये असते। जर तुम्ही आपल्याकडे जॉईन करताय तर तुम्हाला सविस्तरपणे आपण ते सांगणार आहे बघा। मग आमच्याकडे जर जॉईन करताय हे बाकी बरं का आपला अजून महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला या ठिकाणी बीएमएस करायचं तर किती रँक लागेल सविस्तरपणे सांगतोय, थोडस वेळ द्या। आता मित्रांनो जर तुम्ही आमच्याकडे जॉईन करताय ऑनलाईन मध्ये तर 3999 रुपये आमची काय असणार या ठिकाणी काउन्सिलिंगची फीस असणार आहे। फीचर मी खूप बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितले, पुन्हा रिपीट करणार नाही कारण आपला व्हिडिओचा या ठिकाणी काय जातो वेळ जास्त यामध्ये जातो। तर हे जर प्लॅन जॉईन करायचा असेल तर नेक्स्ट स्टेप अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या, जॉईन करून घ्या। त्यानंतर मी सविस्तर तुमच्या सोबत बोलेल। या प्लॅन मध्ये खूप गोष्टी तुम्हाला मिळणार आहे, सगळं प्रोसेस ऑनलाईन असणार आहे। तुम्हाला तुमच्या मार्क रँकच्या बेसिसवर आम्ही सविस्तर एक लिस्ट सुद्धा देणार आहे। ओके सर, तुम्हाला जर असं वाटत असेल का सर तुम्ही आमचं फॉर्म फिलिंग, चॉईस फिलिंग सगळं तुम्हीच करून द्या, आम्हाला काहीच करायचं नाही, तर तुम्ही हा एक प्लॅन जॉईन करू शकता 7000चा आहे। यामध्ये तुम्हाला फक्त तुमचे डॉक्युमेंट शेअर करायचे आहे, तुमची फॉर्म फिलिंग, चॉईस फिलिंग सगळं नेक्स्ट स्टेप अकॅडमीची टीम या ठिकाणी करून देणार मित्रांनो। 7000चा प्लॅन जर जॉईन करायचा असेल तर नेक्स्ट स्टेप अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या। तुम्हाला जर ऑल इंडिया कोटा प्लस स्टेट कोटासाठी जॉईन करायचं असेल तर 10,000 रुपये फीस आहे आपली। जर ज्यांना जॉईन करायचं असेल त्यांनी नेक्स्ट स्टेप अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आणि त्यातून जॉईन करायचं, किंवा जो नंबर तुमच्या समोर येते त्याच्यावरती काय करायचं या ठिकाणी मेसेज करायचं आहे। अब्रॉड साठी जायचं असेल तर 999 रुपये पहिले फीस पेड करायला लागेल, त्यानंतर तुम्हाला सविस्तर माहिती दिली जाईल। यासाठी आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय। त्यानंतर बघा 999 अदर स्टेट जर तुम्ही बघताय तर 999 प्लॅन ऍप्लिकेशन डाउनलोड करा, फीस पेड करा, मी सविस्तर तुमच्या सोबत बोलतो। आता विद्यार्थी मित्रांनो यावर्षी तुम्हाला जर रिपीट नाही करायचं असेल, ओके सॉरी काउन्सिलिंगला नाही जायचं असेल, रिपीट जर करायचं असेल तर तुम्ही आमचा क्लासेस जॉईन करू शकता। जर तुम्ही छत्रपती संभाजीनगर या शहरामधून असाल तर आमचा क्लास आहे बघा डॉक्टर पाटील बायोलॉजी क्लासेस। सर आमचे स्वतः एमबीबीएस एमडीए सर, त्यासोबत SSNK मेडिकल कॉलेजमध्ये
कोपरगावला असिस्टंट प्रोफेसर आहे, म्हणजे सर या ठिकाणी नीटच्या मुलांना शिकवता, स्वतः डॉक्टर बनवता आणि डॉक्टर बनल्यानंतर एमबीबीएस तुमचं ज्यावेळेस असेल त्यावेळेस एमबीबीएसच्या मुलांना सुद्धा सर या ठिकाणी शिकवता. ओके, सरांचं सुद्धा देखील आपल्या काउन्सिलिंग बॅच मध्ये तुम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे. जर रिपीट नाही करायचं असेल तर मग तुम्ही काउन्सिलिंग मध्ये जॉईन करू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो 2026 मध्ये काय एक्सपेक्टेड रँक, तुमची किती रँक लागणार तुम्हाला जर महाराष्ट्रामध्ये बीएमएस करायचंय सविस्तरपणे मी तुम्हाला सांगतो. आता विद्यार्थी मित्रांनो थोडंसं लक्ष द्या इकडं. बीएमएस चं कट ऑफ आहे बघा 2023 चं. थोडं ट्रेंड वाईज जाऊ आपण. ओके, थोडं ट्रेंड जाऊ मागच्या वर्षी वाईज कसं या ठिकाणी आपला ट्रेंड या ठिकाणी बदलत असतो. काय रँक या ठिकाणी लागणार तुम्हाला 2026 मध्ये सगळं सविस्तरपणे सांगणार आहे. जर माहिती जर तुम्हाला आवडली विद्यार्थी मित्रांनो आपण जे तुम्हाला देतोय तर तुम्ही शेवटून व्हिडिओला काय करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ओके, तर या ठिकाणी बघू शकता 2023 मध्ये ओपन या कॅटेगरीसाठी जे शेवटचं या ठिकाणी राऊंड झाला होता त्यामध्ये बीएमएस चे जे कॅन्डिडेट होते त्यांना किती स्कोरवरती आणि किती ऑल इंडिया रँक वरती अलॉटमेंट झाली होती. 24चं बघू, 25चं बघू, 23-24 मध्ये किती डिफरन्स आला होता, 24-25 मध्ये किती ऑल इंडिया रँकचा डिफरन्स आला होता. मग तुम्हाला ट्रेंड कळेल. तर विद्यार्थी मित्रांनो हे जे अलॉटमेंट असते ही मार्कवर होत नसते, ही तुमच्या ऑल इंडिया रँक वरती होत असते. तर मग तुम्हाला किती ऑल इंडिया रँक लागणार तुमची हे सविस्तरपणे मी तुम्हाला सांगतोय. ओके, चला तर मग लक्ष द्या. आता इकडे बघा ओपन या कॅटेगरीसाठी 2023 मध्ये 292 एवढ्या स्कोरवरती अलॉटमेंट झाली होती. त्या कॅन्डिडेटचा जो ऑल इंडिया रँक होता या ठिकाणी 4,45,000 होता. ओके, समजून घेऊया थोडंसं. ओबीसी साठी या ठिकाणी 286 वर अलॉटमेंट झाली. ऑल इंडिया रँक 4,53,429 होता. एससीबीसी साठी 287 वर अलॉटमेंट झाली. 4,50,916 ऑल इंडिया रँक होता. विजे साठी या ठिकाणी अलॉटमेंट झालेली की 4,32,252. एनटीबी साठी या ठिकाणी अलॉटमेंट झालेली 287 ऑल इंडिया रँक होता. 4,51,497. एनटीसी साठी अलॉटमेंट झालेली 4,71,461. एनटीडी साठी 286 एवढ्या स्कोरवरती 4,53,809 वरती अलॉटमेंट झालेली होती. एससी साठी या ठिकाणी अलॉटमेंट 4,52,972 वर झाली होती आणि एसटी या कॅटेगरीसाठी 6,48,441 वरती अलॉटमेंट झालेली होती. हे झालं 2023 चं. नंतर 2024 चं बघूया मित्रांनो. ओके, हे बघा आता या ठिकाणी बघा तुमचा पेपर किती जरी डिफिकल्ट आला किती जरी इझी आला तर कॉलेजला जर तुम्हाला अलॉटमेंट घ्यायची तर मग तुमची या ठिकाणी काय करते, रँक मॅटर करते. हा स्कोर दरवर्षी चेंज होतो आणि ह्या स्कोरवरती काय येते, तुमची एक ऑल इंडिया रँक येत असते. जर ती रँक तुम्हाला माहित असेल का महाराष्ट्रामध्ये किती रँक लागणार तर सविस्तरपणे तुम्हाला कळून जाईल का महाराष्ट्रामध्ये जर बीएमएस करायचंय तर आपली रँक किती असायला पाहिजे. ओके, आता मित्रांनो हे 23 झालं. 24 कडे थोडंसं लक्ष द्या इकडे. आता हा 24 आहे बघा. स्कोर मध्ये तुम्हाला फार मोठा बदल दिसेल बघा या ठिकाणी. ओके, कारण 24 जो पेपर होता खूप इझी होता म्हणून या ठिकाणी जो स्कोर आहे तो खूप वाढलेला होता पण जी रँक होती ती तेवढीच आहे. बघा तुम्ही थोडंसं रँक मध्ये या ठिकाणी बघू शकता. 23 मध्ये 292 स्कोर होता पण 4,45,000 रँक होती आणि इकडच आपण जर इकडे गेलो 24 मध्ये तर 47,000 रँक, म्हणजे 2-3 हजाराचा डिफरन्स येतोय. एक्झॅक्ट डिफरन्स पण आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेला आहे. स्कोर बघा किती चेंज झालाय. ओके, त्यानंतर थोडंसं आपण माग आलो. 286 वरती अलॉटमेंट झालेली ओबीसी साठी पण ऑल इंडिया रँक 4,53,000 या ठिकाणी बघा ना 45,162. ओके, सगळं सविस्तरपणे सांगणारे डिफरन्स कॅल्क्युलेट केलेला आहे. तुम्हाला जर माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत चला फक्त. ओके, आता सविस्तरपणे सांगतोय. एससीबीसी साठी तुम्ही बघू शकता 4,58,121 या ठिकाणी ऑल इंडिया रँक होती. विजे साठी स्कोर 361 होता पण आपलं जो मेन हे आपली ऑल इंडिया रँक आहे 4,57,600. एनटीसी साठी या ठिकाणी जर विचार केला 4,48,161. एनटीडी साठी या ठिकाणी तुमचं मित्रांनो 4,44,319 वर अलॉटमेंट झाली. एससी साठी 4,68,254. एसटी साठी जी अलॉटमेंट झाली होती 6,59,007 वरती या ठिकाणी अलॉटमेंट झाली होती. सांगण्याचं तात्पर्य असा, आता डिफरन्स बघा 23-24 चा आपण या ठिकाणी काय काढलाय, डिफरन्स काढलाय. तर बघा ओपन कॅन्डिडेट साठी डिफरन्स किती आला, 25,000चा आला, 25,987. ओबीसी साठी 3,000चा डिफरन्स आला. एससीबीसी साठी 7,000चा डिफरन्स आला. विजे साठी 22,000चा डिफरन्स आला. एनटीबी साठी 6,000चा डिफरन्स आला. एनटीसी साठी 23,300चा डिफरन्स आला. एनटीडी साठी 9,490चा डिफरन्स आला. एससी साठी या ठिकाणी तुमचा 15,282चा डिफरन्स आला आणि एसटी या कॅटेगरीसाठी तुमचं 10,546चा डिफरन्स आला. म्हणजे 23चा आणि 24चा जर आपण या ठिकाणी डिफरन्स काढला तर एवढा काय आला त्यांच्यामध्ये डिफरन्स आला. मग सर हिअर ऑल इंडिया रँक बघा आता किती यामध्ये एक मार्कवर किती डिफरन्स पडतो. तुम्ही म्हणणार सर इधर 25,000
मग 25,000 म्हणजे किती मार्क्स बदलले तर हा रँक बदलतो, हे सविस्तरपणे मी तुम्हाला सांगतो. थोडीशी आपली लिस्ट आहे बघा लास्ट इयरची, जी की ओबीसी मेल या कॅन्डिडेट साठी होती. आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता 473 स्कोर आहे, तर इथं जे ऑल इंडिया रँक आहे 88,000 आहे. ओके, आणि हे 466 ज्यावेळेस झालंय तर ऑल इंडिया रँक 98,669 झाली. म्हणजे तुम्ही बघू शकता या ठिकाणी फक्त स्कोर मध्ये थोडा बदल आला तर ही ऑल इंडिया रँक 10,000 या ठिकाणी काय झाली, बदलून गेली. 66 आहे तर इथं 62 आहे, इथं 98,000 आहे तर तुमची इथं 1,04,736 आहे आणि इथं 98,669 आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता तुमची जी मार्क आहे बघा 2-2, 3-3, 4-4 मार्काने हजारो या ठिकाणी काय 4-4, 5-5 हजारांना तुमची रँक बदलते. ओके, मग एक्झॅक्ट रँक तुमचा स्कोर आल्यानंतर तुमची किती असायला पाहिजे का तुम्हाला बीएमएस 100% मिळून जाईल, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे सांगणार. माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून जास्तीत जास्त नेक्स्ट स्टेप अकॅडमीला या ठिकाणी सपोर्ट भेटेल. आता हे झालं 24चं जे की आपण आताच बघितलं होतं. आता 25चा जर विचार केलात बघा, 25 ओपनचा या ठिकाणी रँक होता 47,098. परत 24 मध्ये 48 वरती अलॉटमेंट झालेली आहे. ओके, 48 इकडे 47, 1,000 साठी पण चालाय समजा, रॅन्डम मोजू बघूया आपण. परत 23 मध्ये या ठिकाणी 23 मध्ये बघा 44 वरती काय झाली, ओपनला या ठिकाणी अलॉटमेंट झालेली. सगळं सविस्तरपणे मी सांगणार आहे. तिन्ही ऑल इंडिया रँक मी 23, 24, 25 रिझल्ट समोर आणलेले. थोडस तुम्हाला या ठिकाणी लक्ष द्यायचं. आता मी माझं म्हणणं काय थोडस समजून घ्या, तुम्हाला लगेच कळून जाणार का 100% महाराष्ट्रामध्ये तुम्हाला बीएमएस भेटू शकतो का नाही भेटू शकत. ओके, आता बघा ओबीसी साठी या ठिकाणी 45,162 वर अलॉटमेंट झाली. एससीबीसी साठी 4,03,887 वर अलॉटमेंट झाली. या ठिकाणी माझ्याकडून चुकलंय, 4,50,162 ते विजेसाठी जी अलॉटमेंट झालेली आहे 4,58,121. एनटीबी साठी या ठिकाणी जी अलॉटमेंट झालेली होती मित्रांनो 4,57,600. एनटीसी साठी बघू शकता तुम्ही या ठिकाणी, एनटीडी साठी बघू शकता 4,44,319. एससी साठी बघू शकता 4,68,254. एसटी साठी बघू शकता 6,59,007. ओके, तर हे झालं 24चं. सॉरी, हे 24चं आहे. आता 25चं बघायचं होतं, हे 25चं बघा आपण. 25चं ओबीसी 4,79. इथं एससीबीसीचं परत 4,80. विजेचं 4,82 समजा. एनटीव्हीचं 4,85. एनटीसीचं तुमचं 4,79. एनटीडीचं तुमचं 4,80, 452. एससीचं तुमचं 4,84, 374. एसटीचं तुमचं 6,54,000. जर माग या ठिकाणी आपण कम्पेअर केलं तर यामध्ये थोडाफारच तुम्हाला काय दिसतोय, आता बदल दिसतोय बघा. मग 24 आणि 25 जर या ठिकाणी कम्पेअर केलं, आता हे 24 इकडे प्रिंटिंग मिस्टेक झाली आणि हे 25 आहे. ओके, हे 25 आहे आपलं. मग यामध्ये थोडं कंपॅरिझन केलं तर ओपनचा या ठिकाणी जो डिफरन्स आला 16,966 आला. ओबीसीचा 3,267 आला. एससीबीसीचा 7,029 आला. विजेचा या ठिकाणी 22,899 आला. एनटीबीचा 6,103 आला. एनटीसीचा 23,300 आला. एनटीडीचा या ठिकाणी 9,490 आला. एससीचा तुमचा या ठिकाणी 15,282 आला आणि एसटीचा तुमचा परत 10,546 डिफरन्स आला. बरोबर, आता हे झाले डिफरन्स. आता आपण इकडे कम्पेअर करूया. बघ कॅटेगरी वाईज 2023 मध्ये रँक बघा किती होती, 44,500. 24 मध्ये 47, 25 मध्ये पुन्हा 47,987 आणि या ठिकाणी 987. एक प्रिंटिंग मिस्टेक झाली या ठिकाणी. ओके, तर एक्सपेक्टेड जर तुमचं 2026 मध्ये 46,000 सॉरी किती आपलं 4,62,000 ते 4,75,000 जर येत असेल तर तुम्हाला 100% काय भेटू शकतो, ओपन या कॅटेगरीसाठी बीएमएस भेटू शकतो. इकडं 4,45,000, इकडं 4,70,000, इकडं 4,70,000 तुमचं. ओके, थोडं चुकलं असेल माझ्याकडून म्हणताना. ओबीसीचं बघू शकता 4,53,429, 4,50,162, 4,79,706. आणि जर 2026 मध्ये 4,61,000 जर तुमचे येत असेल तर 4,70,000 पर्यंत 100% तुम्हाला काय होऊन जाणार, बीएमएस म्हणून या ठिकाणी अलॉटमेंट होऊन जा. सांगण्याचा तात्पर्य असा की आता समजा इकडं तुमचं पेपर किती डिफिकल्टी हो, किती इझी हो, पण तुमचं किती स्कोर हो ते मॅटर करत नाही. इथं मॅटर करते ती तुमची रँक. ओके, तुम्ही बघू शकता जे अलॉटमेंट होते ते रँक मध्ये काहीच या ठिकाणी काय येत नाही, डिफरन्सेस नाही. एससीबीसीचं बघा 450, 443, 480 आणि जर 26 मध्ये या ठिकाणी 458 ते 472 येत असेल तुमची एससीबीसी या कॅटेगरीतून ऑल इंडिया रँक, 100% काय होणार तुम्हाला अलॉटमेंट होणार. त्यासोबतच विजय कॅटेगरीसाठी बघितलं 435,
438 आणि 482. ओके, डिफरन्स बघा. जर 4,58,000 ते 4,75,000 एवढं येत असेल तर तुम्हाला 100% अलॉटमेंट होणार आहे. जर माहिती आवडत असेल मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतोय, चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचंय, व्हिडिओला लाईक करून घ्यायचंय, कारण हे सगळं तुमच्यासाठी आहे. आणि 2026 साठी फक्त चॅनलला जर फॉलो करताय ना आणि व्यवस्थित व्हिडिओ बघताय तर तुम्हाला एकही रुपये भरण्याची गरज नाही. एवढं सविस्तर माहिती या चॅनलवरती तुम्हाला दिली जाणार आहे. ओके, एनटीबी साठी बघा 4,51,497, 4,57,600, 4,85,920 या ठिकाणी डिफरन्स बघा. जर एवढा एक्सपेक्टेड तुमचा 4,65,000 ते 4,78,000 एवढा येत असेल तुमचं 26 मध्ये, 100% अलॉटमेंट होणार बीएमएस. एनटीसी साठी 4,71,000 होता, 4,48,000 वरती आज या ठिकाणी शेवटचा काउंटेड अलॉटमेंट झाला. बघा 4,71,000, 4,48,000, 4,79,000 जास्त डिफरन्स नाही. जर एक्सपेक्टेड आहे 4,60,000 ते 4,75,000 ह्या तुमच्या कॅटेगरीतून जर तुमचा रँक येत असेल 100% बीएमएस मिळणार. एनटीडी साठी बघा 4,53,809, 4,44,319, 4,80,452 आणि एक्सपेक्टेड आहे तुमचा 4,58,472. एससी साठी पण बघू शकता काहीच बदलत नाही. 4,52,000, 4,68,000, 4,84,000 आणि 68 ते 82 या दरम्यान असेल तर 100% अलॉटमेंट होणार आहे. एवढा रँक येत असेल तर हे 100% अलॉटमेंट होणार आहे, 100% होणार आहे म्हणजे होणार आहे. आणि जर तुम्हाला अलॉटमेंट झाली नाही तर समजून जायचं का आपण काउन्सिलिंग मध्ये चुकलो. ओके, एसटी या कॅटेगरीसाठी 4,48,461, सॉरी 6,48,461, 6,59,007 आणि 6,54,572. म्हणजे बघताय का तुम्ही, हे सगळं एकच फ्लो मध्ये चाललंय. या ठिकाणी तुमचे मार्क डिपेंड करत नाही, पेपर कसा गेला तेही डिपेंड करत नाही. पण तुमची जर ऑल इंडिया रँक या रेंज मध्ये येत असेल मित्रांनो 100% तुम्हाला अलॉटमेंट होणार आहे. म्हणजे मॅटर काय करते तर ती तुमची ऑल इंडिया रँक या ठिकाणी मॅटर करते. तर अशाच जे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि पुन्हा एकदा सांगतोय, तुम्हाला जे काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत